बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात पावसानं कहर केला। अवघ्या एका रात्रीत जळगाव जामोद तालुक्यात तब्बल 255 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानं नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं असून शेती, घरं आणि जनजीवनाचं प्रचंड नुकसान झालंय। या गंभीर परिस्थितीत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी तातडीनं पंचनामे करून आठवडाभराच्या आत 100% नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे। अन्यथा क्रांतिकारी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला आहे। रात्रीच्या अतिमुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान झालेलं आहे। नेमकीच पिकं आता उगवायला लागली होती, ती पिकं उद्ध्वस्त झालेली आहेत। घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यामध्ये आणि संग्रामपूरच्या काही भागामध्ये इतका पाऊस झाला की अक्षरशः शेतं पाण्याखाली गेलेली आहेत। घरांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। नद्यांचं आणि धरणाचं स्वरूप शेतीमध्ये आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये सरकारनं तातडीनं पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। अन्न वस्त्र निवाऱ्याची पूरग्रस्तांची व्यवस्था करा आणि ज्या शेती पिकांचं नुकसान झालं त्याचे तातडीनं पंचनामे करून 100% नुकसान भरपाई शेतकऱ्यांना या आठवड्यामध्ये मिळाली पाहिजे अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे। अन्यथा या शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरावं लागेल।